महाराणी ताराबाई यांच्या 350व्या जयंतीचा औचित्य साधून शिवाजी विद्यापीठात महाराणी ताराबाई आणि 18वे शतक एक ऐतिहासिक दृष्टिक्षेप या विषयावरील 2 दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले. विद्यापीठाचा इतिहास अधिविभाग, शाहू संशोधन केंद्र, छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्यासन केंद्र आणि छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या मानवशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉक्टर महादेव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी बोलताना ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी महाराणी ताराबाई या कर्तबगार आणि पराक्रमी होत्या, तरीही गेल्या 125 वर्षात मराठा इतिहासाविषयी जो अभ्यास झाला त्यामध्ये त्यांची खूपच उपेक्षा झाली. या कालखंडात अनेकांनी शिवचरित्र लिहिली, पेशव्यांचे चरित्र लिहिले, मात्र ताराबाईंविषयी फारसं कुणालाही लिहावंसं वाटलं नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. इतिहासकारांनी संभाजी महाराजांना बदफैली आणि राजाराम महाराजांना दुबळा ठरवलं आणि थेट बाळाजी विश्वनाथांच्या चरित्राला हात घातला. गुरुवर्य वा.सी. बेंद्रे आणि शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू तथा ज्येष्ठ इतिहासकार डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी ताराराणींचा इतिहास लेखनाविषयी काम केलं. त्यामधून ताराबाईंचा वस्तुनिष्ठ इतिहास जगासमोर आणता आला आणि उपेक्षेच्या छायेतून त्यांना बाहेर काढता आलं, असं डॉक्टर पवार यांनी सांगितलं. नव्या संशोधकांनी अद्यापही अज्ञात असणारे महाराणी ताराराणींच्या चरित्राचे पैलू लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र स्वराज्याला सार्वभौमत्व प्रदान करण्यासाठी महाराणी ताराबाई यांनी मोठा तात्विक लढा उभारला. इतिहासकार आणि अभ्यासकांनी याचा साक्षेपी अभ्यास करावा असं आवाहनही त्यांनी केलं. अध्यक्षीय मनोगतात अधिष्ठाता डॉक्टर देशमुख यांनी महाराणी ताराबाई यांनी एकाच वेळी मोगलांसारखे शत्रू, स्वकीय आणि पेशवे असा त्रिस्तरीय संघर्ष केला. त्याविषयी अधिक चिकित्सक अंगानं मांडणी व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉक्टर भारती पाटील, डॉक्टर रणधीर शिंदे, डॉक्टर अवनीश पाटील, अरुण शिंदे, सुरेश शिपूरकर, बाळ पाटणकर, भारतभूषण माळी, विजय चोरमारे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, सुरेश शिखरे, दत्ता मचाले, उमाकांत हत्तीकट यांच्यासह इतिहासाचे अभ्यासक, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.